नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं स्वागत करते मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत गाजराचा दाणेदार असा हलवा. तर सर्वप्रथम आपण हलव्यासाठी लागणारे गाजर स्वच्छ धुवून घेणार आहोत. गाजर स्वच्छ धुतल्यानंतर गाजराची साल काढून घ्यायची आहे आणि गाजराची साल काढून आपल्याला हे गाजर किसून घ्यायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकता इथे मी जवळजवळ 1 किलो गाजर घेतलेत. गाजर स्वच्छ धुवून गाजराची साल काढून घेतली आहे आणि गाजर अगदी छानपणे किसून घेतलेत. तर सर्वप्रथम आपण गाजर हलवा बनवण्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवणार आहोत. यामध्ये आपण थोडं तूप घालायचं आहे. तूप टाकलं की यामध्ये आपण किसून घेतलेले गाजर टाकणार आहोत आणि अगदी छानपैकी फ्राय करणार आहोत. तुम्ही पाहू शकता इथे मी हे 1 किलो गाजर किसून कढईमध्ये फ्राय करायला टाकलेले आहेत. आपल्याला गाजर अगदी छानपैकी हलवत फ्राय करायचे आहेत. आपण गाजर फ्राय करता करता गाजर हळूहळू मऊ पडायला लागतात. गाजरांचा कलर चेंज होतो आणि गाजराला पाणी सुटायला लागतं. तुम्ही बघू शकताय अशा रीतीने आपल्याला गाजर अगदी छानपणे फ्राय करून घ्यायची आहेत. मैत्रिणींनो, हिवाळा आला की हिवाळ्यामध्ये अगदी हे लाल लाल गाजर मस्त येतात आणि हे लाल गाजरांचा हलवा खायला सर्वांना फारच आवडतं. थंडगार हिवाळ्यामध्ये गरम गरम गाजराचा हलवा, आहा, कल्पनाच काय सुखद आहे नाही. आमच्या घरी सर्वांना गाजराचा हलवा फार आवडतो. तुम्ही बघू शकताय आपण गाजर छान फ्राय करता करता गाजरांचा कलर चेंज होतोय आणि गाजर मऊसुद्धा पडायला लागलेत. मैत्रिणींनो, तुम्हाला गाजर किसण्याचा जर का कंटाळा आला असेल तर तुम्ही गाजर छानपैकी धुवून गाजरांची साल काढून अगदी गाजरांचे छोटे छोटे तुकडे करून तुम्ही हे गाजर मिक्सरला सुद्धा बारीक करू शकता. त्याचासुद्धा हलवा अगदी सुरेख लागतो हो. तुम्ही पाहू शकताय हळूहळू गाजर मऊ पडत आहेत. गाजरांना पाणीसुद्धा सुटतं आहे. गाजर अगदी छानपैकी फ्राय करून घ्यायची आहेत. कोणी कोणी यामध्ये गाजर हलवा बनवताना खवा टाकतं, कोणी पेढे वगैरे पण टाकतो. पण आपण मी गाजर हलवा करण्यासाठी मी जवळजवळ अर्धा लिटर दुधाचा वापर केलेला आहे. अर्ध्या लिटरला थोडं कमी, जेणेकरून आपले गाजर दुधामध्ये शिजताना त्या दुधाचासुद्धा अगदी दाणेदार टेक्स्चर आपल्या हलव्याला येणार आहे. तुम्ही इथे बघू शकताय मी गाजर अगदी छान फ्राय झाल्यानंतर गाजर मऊ पडल्यानंतर मी दूध टाकले आहे. आता आपल्याला दुधामध्ये गाजर अगदी छानपैकी फ्राय करून घ्यायची आहेत. आता आपण गाजर हे दुधामध्ये शिजवून घेणार आहोत. दुधामध्ये गाजर शिजवल्यामुळे गाजर हलव्याची टेस्टच एकदम भारी लागते. तुम्ही बघू शकताय इथे आपले किसलेले गाजर दुधामध्ये अगदी छानपैकी शिजू लागलेत. दुधामध्ये शिजता शिजता हळूहळू आता हे हलव्यामध्ये दूधसुद्धा आटेल. जसं जसं दूध आटेल ना तसा तसा आपला हलवा घट्ट होत जाईल. तुम्ही पाहू शकताय आता बऱ्यापैकी हलव्यामध्ये दूध आटलेलं आहे. या स्टेजला थोडा मोठा गॅस करून अगदी छानपैकी हे मिश्रण हलवून घ्यायचं आहे.
गाजर हलवा बनवताना इथे मी ड्रायफ्रूटसुद्धा टाकलेले आहेत. यामध्ये मी बदाम आणि काजू छानपैकी बारीक करून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकताय आता हलव्यामधलं दूध पूर्णपणे आटलेलं आहे. ह्या स्टेजला आता आपण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी ड्रायफ्रूट्स टाकून घेते आहे. आणि याला छानपैकी फ्राय करून घ्यायचं आहे. मी हा गाजर हलवा बनवताना 1 किलो गाजरासाठी 1 वाटी साखर वापरली आहे. 1 किलो गाजरासाठी 1 वाटी साखर अगदी सफिशियंट होते. 1 वाटी साखरेने हलवा जास्त गोडही बनणार नाही आणि जास्त फिकाही लागणार नाही. तरी तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता. तुम्हाला हलवा अजून गोड आवडत असेल तर तुम्ही अजून थोडं साखरेचं प्रमाण वाढवू शकता. तुम्ही पाहू शकताय इथे आपला हलवा अगदी छानपैकी फ्राय होतोय. मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझी हलवा बनवण्याची पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि मला कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा मैत्रिणींनो. तर अशा रीतीने आपला हलवा रेडी होतोय. तुम्ही पाहू शकता आपला हलवा आता अगदी छानपैकी रेडी झालेला आहे की नाही. अगदी छान मऊसूद दाणेदार आपला हलवा गाजराचा. बघू शकताय किती सुरेख झाला आहे हलवा. टेस्टला सुद्धा खूप छान झालेला होता मैत्रिणींनो गाजराचा हलवा. तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा. मी पाहू शकताय इथे मी छानपैकी हलवा ड्रायफ्रूट्सनी गार्निश करून घेतलेला आहे. तुम्हाला जर का आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा मैत्रिणींनो. थँक्स फॉर वॉचिंग. बाय मैत्रिणींनो.